तुम्ही जेव्हा नवीन काहीतरी सुरू करतात तेव्हा लोक तुमच्यावर हसतात का? तुला काय वाटतं तू कोण आहे असं तुम्हाला विचारता का? राज शर्मानी त्याच्या 8व्या चॅप्टरमध्ये हे सांगतो की ही तुमची कमजोरी नाहीये, तर ही तुमच्या यशाची पहिली पायरी आहे. आपल्या आजूबाजूला अनेक लोक असे असतात की जे नेहमी फक्त आपल्याला नकारात्मकच बोलतील. या पुस्तकातील सर्वात मोठी शिकवण ही आहे की सर्वात आधी तुम्ही बाहेरून मिळणाऱ्या स्वीकृतीचा शोध घेणं थांबवा. म्हणजे एक्सटर्नल व्हॅलिडेशनची वाट बघू नका. तुम्ही लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याचा विचार करणं तुम्ही थांबवा. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही, जग तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि लक्षात ठेवा, हे 3 नियम लक्षात ठेवा नकारात्मक लोकांपासून वाचण्यासाठी. पहिला नियम आहे की नवीन नवीन गोष्टी करून बघा, प्रयोग करायला घाबरू नका. ट्रायल अँड एरर चालू द्या. दुसरा नियम, नकारात्मक लोकांपासून दूर पळा. अशा लोकांपासून नुसतं लांब जाऊ नका, तर एकदम स्पीड मध्ये दूर पळा. तिसरा नियम आहे की भीतीवर विजय मिळवा. तुम्हाला नक्की काय करायचं हे तुम्हाला माहित आहे, आता फक्त कृती करा. आणि तुमच्या स्वप्नावर असणाऱ्या लोकांना तुमचं यशच उत्तर देईल. पण तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही या नकारात्मक लोकांपासून दूर जायला तयार आहात का हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच कंटेंटसाठी मला फॉलो करून घ्या.